नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना किंवा ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो तो सुरू होत आहे. आणि या अधिक मासामध्ये जावयाचा मान सन्मान करण्याची खूप सुंदर परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आता अनेकांना प्रश्न पडतो की अधिक मासामध्ये जावयाला का बोलावलं जातं, जावयाला कोणते वाण द्यायचे, 33 अनारसेच का दिले जातात, जावयाचा मानपान कसा करायचा, वाण कोणत्या दिवशी द्यायचं, जर मुलगी आणि जावई नसतील तर मग काय करायचं, आणि या सुंदर अशा परंपरेमागे नेमकं धार्मिक महत्त्व काय आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता अधिक मास हा महिना भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यामध्ये जप, पूजा, दानधर्म, सेवा, अन्नदान आणि भक्ती याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून या महिन्यामध्ये आपल्या लेकी जावयाला साक्षात लक्ष्मीनारायणाचं स्वरूप मानलं जातं. आता असं मानलं जातं की श्रद्धेने आपल्या जावयाचा मान सन्मान केल्याने भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते, घरातील नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहतो. तसंच माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहते असं मानलं जातं. म्हणून या अधिक मासामध्ये लेकी जावयाला घरी बोलावून त्यांचा मान सन्मान केला जातो. आता जावयाचा मानपान कसा करायचा ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपल्या लेकी आणि जावयाला घरी जेवायला बोलवायचं आहे. त्यांना आग्रहाचं निमंत्रण आपल्याला करायचं आहे. आता लेक जावई आल्यानंतर आपल्या घरामध्ये पाट मांडायचा आहे. 2 पाट मांडायचे आहे. त्या पाटांच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि दोघांना प्रेमाने त्या पाटावर बसवायचं आहे. आता अनेक ठिकाणी लेक आणि जावयाचे पाय धुवून त्यांची पूजा केली जाते. मग एका भांड्यामध्ये आपल्या जावयाचे पाय ठेवायचे, ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि पाद्यपूजन करायचं आहे. आपल्या मुलीचे सुद्धा पाय धुवून पाद्यपूजन करायचं आहे, कारण लेक आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचं स्वरूप मानलं जातं. आता त्यानंतर हळद कुंकू लावून त्यांचं औक्षण केलं जातं. आता अधिक मासामध्ये जावयासाठी खास पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं जातं. विशेष म्हणजे पुरणाचे धोंडे हा पदार्थ आवर्जून केला जातो, कारण अधिक मासाला अनेक ठिकाणी धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. आणि म्हणून जावयाचा मान सन्मान करत असताना आपल्याला पुरणाचे धोंडे हे बनवायचेच आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की जावयाला कोणकोणते वाण द्यायचे आहे. तर बघा, अधिक मास महिन्यामध्ये जावयाचा मान सन्मान करताना जावयाला वाण द्यायची परंपरा आपल्याकडे आहे. आता सर्वात महत्त्वाचा वाण म्हणजे 33 अनारसे. काही ठिकाणी हे 33 अनारसे म्हणजे 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक मानलं जातं, तर काही ठिकाणी अधिक मासातील 33 दिवसांचं प्रतीक म्हणून 33 अनारसे दिले जातात. आता जर 33 अनारसे शक्य नसतील तर तुम्ही 33 बत्तासे, 33 लाडू, 33 म्हैसूर पाक किंवा सुकामेवा सुद्धा देऊ शकतात. काही ठिकाणी 33 फळं किंवा 33 वेगवेगळ्या वस्तू, 33 सुपाऱ्या, 33 नारळ किंवा अगदीच 33 केळी देखील देण्याची परंपरा आहे. आता त्यानंतर एक ताट घ्यायचा. आता त्यानंतर एका ताटामध्ये आंबा ठेवला जातो आणि त्यासोबत एक दिवा देखील ठेवला जातो. आता हा जो दिवा आहे तो दिवा काही जण चांदीचा घेतात, तर काही जण तांब्याचा किंवा पितळेचा दिवा घेतात. तसंच तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचं ताट देखील वाण म्हणून दिलं जातं. आता प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते, म्हणून चांदीचीच वस्तू द्यायला पाहिजे असा कोणताही नियम नाही. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार वाण देऊ शकतात. आता यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर केला जातो, जसं की शर्ट, पॅन्ट, कुर्ता किंवा इतर कपडे. आता या सर्व वस्तू आपण जे ताट घेतलं आहे जावयाला देण्यासाठी त्यामध्ये ठेवायच्या आहे आणि जावयाचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या लेकीची साडी चोळीनं आईनं ओटी भरायची आहे. शेवटी दोघांना नमस्कार करून प्रेमानं निरोप दिला जातो. आता अनेकांना प्रश्न पडतो की जावयाच्या पाया पडायचं का? तर बघा, आपण जावयाच्या पाया पडत नाही, परंतु त्यांना लक्ष्मीनारायणाचं स्वरूप म्हणून त्यांचा मान सन्मान केला जातो. आता ही परंपरा म्हणजे फक्त वस्तू देणं नाही, तर प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या लेक जावयाचा मान सन्मान करा आणि भगवान श्री हरिविष्णूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. बघा, अधिक मासामध्ये जावयाचा मान करण्यामागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे एक खूप सुंदर भावना आहे.
ज्या घरामध्ये मुलगी दिलेली असते त्या घरातील जावयाला आपल्या मुलासारखाच मान दिला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये जावयाचा आदर करून त्याला प्रेमानं वाण दिले जातात. आता पूर्वीच्या काळी अधिक मासामध्ये लेकीला माहेरी खास बोलावलं जायचं, तिचे लाड केले जायचे, तिला साडी चोळी दिली जायची आणि जावयाचाही मोठ्या प्रेमानं सन्मान केला जायचा. कारण लग्नानंतर मुलगी सासरी जाते म्हणून अधिक मास हा माहेरच्या प्रेमाची आठवण करून देणारा महिना मानला जातो. तसंच अनेक ठिकाणी असंही मानलं जातं की या महिन्यामध्ये लेकी जावयाला आनंद दिल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते, कुटुंबामध्ये प्रेम वाढतं, नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि म्हणून अधिक मासामध्ये फक्त पूजा पाठच नाही तर नातेसंबंध जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता अनेकांना हा देखील प्रश्न पडतो की जर आपल्याला मुलगी आणि जावईच नसतील तर मग काय करायचं? तर बघा, जर तुम्हाला स्वतःची लेक जावई नसतील किंवा मुलीचं अजून लग्न झालेलं नसेल पण तुमची इच्छा असेल की अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करायचा आहे, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या नात्यातील इतर लेक जावयाचा सन्मान करू शकता. जसं की तुमच्या बहिणीचा जावई, भावाच्या मुलीचा जावई किंवा ज्यांना तुम्ही आपल्या लेकी जावया समान मानतात अशांचा मान सन्मान तुम्ही करू शकतात. कारण या परंपरेमागे मुख्य भावना आहे ती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाण कोणत्या दिवशी द्यायचं. तर अधिक मास सुरू झाल्यापासून ते अधिक मास संपेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही जावयाला वाण देऊ शकतात, परंतु शक्यतो शुक्ल पक्षामध्येच किंवा पौर्णिमेच्या आसपास वाण दिला तर शुभ मानलं जातं. तसंच काही ठिकाणी जावयाचा मानपान केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन घालण्याची देखील परंपरा आहे. 33 ब्राह्मणांना अधिक मासामध्ये भोजन घातल्यानं आपल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहतो. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. पण अधिक मासामध्ये दान धर्म आणि अन्नदानाला खूप महत्त्व दिलं जातं. आता अनेकांना प्रश्न पडतो की वाण देताना कोणत्या गोष्टी टाळाव्या. तर बघा, वाण देताना राग, अहंकार किंवा दिखावा करू नये. जे काही द्यायचं ते श्रद्धेनं आणि आनंदानं द्यायचं आहे. कारण अधिक मासामध्ये भावनेला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. मी चांदीचं भांडं दिलं, मी चांदीची निरांजन दिली, मी इतक्या महागाचे कपडे दिले, हा दिखावा अजिबात करायचा नाही. तर बघा, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक परंपरा हळूहळू कमी होत चालल्या आहे. पण अशा सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीचं सौंदर्य जपून ठेवतात आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला या परंपरांची माहिती द्यायची आहे. तुम्ही सुद्धा या अधिक मासामध्ये श्रद्धेनं लेकी जावयाचा मानपान करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.